नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवलेली भोगीची भाजी आणि भाकरी. त्याच्या भाजीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे. गेवड्याची शेंग, फ्लावर, हिरवे वाटाणे सोलून घेतलेले आहेत, वांग, गाजर, शेंगदाणे, वाटाणे, बोरं आणि पावटा. आणि ते पालेभाजीमध्ये मी कांद्याची पात घेतलेली बारीक चिरून, पालक घेतलेली आहे आणि ही चाकवत स्वच्छ धुवून नितळून बारीक चिरून घेतलेली आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे आणि इथं मसाल्यासाठी खोबरं, लसूण, आलं घेतलेलं आहे. इथे तीळ घेतलेले आहेत भाजून, तीळ, धने आणि जिरे. आता हे मसाले मी सर्व वाटून घेते. आता गॅसवरती कढई ठेवली, तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये 2 चमचे. आता याच्यामध्ये जिरं टाकून घेते. थोडेसे तीळ टाकून घेते. आणि हे वाटण केलेलं लसूण, आलं, खोबरं, दही आणि तिळाची पेस्ट. दोन मिनिटं परतून घेते. आता मसाला 2 मिनिटं मी भाजून घेतला. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते. घरचा कांदा लसूण मसाला, थोडीशी कलरची मिरची पावडर, परतून घेते. आता या सर्व भाज्या ह्याच्यात टाकून घेते. परतून घेऊ 2 मिनिटं. आता परतून घेतले 2 मिनिटं. आता या सर्व भाज्या टाकून घेते. टोमॅटो, वांग, आता मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेते. तर मला जेवढं पाहिजे होतं तेवढं पाणी ओतून घेतलंय मी. आणि आता मीठ टाकून घेते. पाणी जरा जास्त ओतलंय मी, कारण भाजी शिजणार आहे ना अजून. त्यात थोडासा गरम मसाला टाकून घेते आणि आता भाजी चांगली शिजवून घेते. कढई ठेवली मी गॅसवरती. तर आपली भाजी होते तोपर्यंत आपण खिचडी भात करून घेऊ. तेल ओतले कुकरमध्ये तेल ओतून घेतले, जिरं टाकून घेतलं. आता हा लसूण बारीक कापून घेतलेला आहे.
थोडासा कढीपत्ता, हिंग, थोडीशी हळद, त्याच्यामध्ये पाणी ओतून घेते. आता पाण्याला उकळी आणू. आता पाण्याला उकळी आलेली आहे. ह्याच्यात मी तांदूळ घेतलेला आहे 1 कप आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेतलंय. आता ही मिक्स करून घेते ह्याच्यात. आणि मीठ टाकून घेते. आता हे सर्व मिक्स करून घेते. आता याचं झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या करून घेते. भात झाला, भाजी झालेली आहे. आता भाकरी करून घेते. भाजी पण चांगली शिजलेली आहे. आता भाकरी करून घेते. भाकरीला पीठ चाळून घेतलेलं आहे. आता पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून घेते. थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेते. पीठ चांगलं असं घसरून घेतले म्हणजे भाकरी छान होते. आता पीठ चाळून घेतलं. तर तीळ लावून घेते. भाकरी थापून घेते. थापून झालेले आहे. आता भाजून घेते. तर पाणी लावून घेते भाकरीला. आता सगळीकडून अशी भाकरी भाजून घेतलेली आहे. आता ही बाजू भाजून घे. भाकरी भाजून झाली. अशा प्रकारे आपली भोगीची थाळी तयार. भाजी, खिचडी भात, भाकरी, तोंडी लावायला कांद्याची पात आणि गाजर. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.